विकेंडला मुंबईच्या ट्रॅफिक आणि सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडून काहीतरी थ्रिलिंग करायचे, मग हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण आपल्या गाडीने चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या एका अथंग आणि अभेद्य किल्ल्यावर. नमस्कार मित्रांनो, माझे नाव ट्रेकर प्रणय आणि मी आज तुम्हाला घेऊन आले लोहगडावरती. आज मी तुम्हाला संपूर्ण लोहगड दाखवणार आहे. ज्या गडाची माहिती चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली, चुकीच्या पद्धतीने प्रसार झाला आणि चुकीच्या नावाने ओळखला जातो असा हा गड लोहगड. तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये हा गड कसा आहे आणि किती सिक्युअर आहे ट्रेकिंगसाठी आणि पर्यटकांसाठी हे दाखवेल तुम्हाला मी. म्हणून एक शिवप्रेमी म्हणून मला वाटते की हे गड किल्ले म्हणजे फक्त पर्यटन किंवा ट्रेकिंगचे ठिकाण नसून ते छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहास सांगणारे जिवंत उदाहरणे आहेत. म्हणून त्याचा इतिहास आणि प्रतिमा जपण्याचे आपले कर्तव्य आहे. मुंबई ते लोहगड कारने प्रवास कसा करायचा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं यायचं, रस्त्याची स्थिती कशी आहे आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तिथे काय मजा येते, हे सगळं आपण या 11 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सीट बेल्ट लावा आणि सुरू करूया आजचा प्रवास. स्पेशल पाहू शकता. इथे थांबलो होतो आम्ही. समोर बघा व्ह्यू आणि हायवे जो लोणावळा जातो. माकडांना इथं दिलं जात आहे खायला, पण हे रिस्की आहे. इथून घाट सेक्शन आहे हा पूर्ण. आम्ही मुद्दाम ओल्ड मुंबई पुणे हायवे येण्याचं ठरवलं कारण की या घाटात ड्रायव्हिंग करण्याचा फील एकदमच नेक्स्ट लेवलला असतो. काय जबरदस्त व्ह्यू आहे बघा. सर्व आनंद घेताना दिसत आहेत. हा कुमार रिसॉर्टचा नाका आहे. इथून राईट मारूनही जाऊ शकता, जिथे पुढे लोणावळा रेल्वे स्टेशन आणि ST डेपो लागेल. जर पब्लिक ट्रान्सपोर्टने विचार करत असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. आम्ही इथून सरळ 3 किलोमीटर जाऊन लेफ्ट घेणार आहोत मॅपनुसार. खाली पाहता न्यू एक्सप्रेस वे, तिथून आम्ही लेफ्ट घेतला आहे आणि या ब्रिजवरून पलीकडे जाणार आहे. घाट सेक्शन चालू आला आहे. पाहताय रोड खराब आहे थोडा, 2-3 किलोमीटरचा. माझ्या समोरच लोहगड आहे, पाहू शकता. समोर लोहगड. तर मित्रांनो, फायनली आम्ही लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचलोय. लोहगडाच्या पायथ्याशी इथून ट्रेकिंग स्टार्ट होते. चेकिंग इथे आहे पुढे. लोहगडाच्या सुरुवातीलाच असे स्टॉल्स पाहायला मिळतील. इथेच मक्याच्या कणसाचा बुट्टा जागोजागी स्टॉलवरती पाहायला मिळतो. इथे मॅगी पण आहे, पाहू शकता. लहान मुले. हा गडाचा चेकिंग पॉईंट आहे. प्रति 25 रुपये आहेत. जर फॉरेनर असतील तर 300 रुपये. 11:15 वाजले सकाळचे. पाहू शकता गड ट्रेकिंग स्टार्ट झालं आहे. माझ्या मागे पाहू शकता लोहगडाची तटबंदी. अवघ्या 5 मिनिटात आम्ही तटबंदीपर्यंत पोहोचलोय. अशा पायऱ्या आहेत संपूर्ण गडावरती, वरपर्यंत पायऱ्या आहेत. समोर व्ह्यू पहा. पाहून आले पडू. अवघ्या 5 मिनिटावरती ट्रेक केल्यानंतर हा व्ह्यू पाहायला मिळतो. समोर पाहताय तो विसापूर फोर्ट आहे. अगदी या गडाला लागूनच फोर्ट आहे तो विसापूर, जो मागे मी कव्हर केला होता माझ्या ब्लॉगमध्ये. अवघ्या 7 ते 8 मिनिटाच्या ट्रेकवरती हा गणेश दरवाजा लागला. पाऊस पडतोय. गणेश दरवाजाची प्रवेशद्वारावरती माहिती दिली आहे. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण नोंद केलेली आहे. हा गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजातून एंट्री करूयात आत. आज रविवार आहे, अफाट गर्दी आहे, पाहू शकता. आपण त्या पॉईंटवरती जाऊयात. सुंदर पॉईंट आहे तो. पाहताय गडाचा माथा. 11 वाजलेत. 11:15ला सुरुवात केली. 15 मिनिटात गडाच्या माथ्यासमोर आम्ही आलो. ते पाहू शकता. ही गडाची तटबंदी पहिली, जो गणेश दरवाजाच्या वरती आल्यावर ते
बरेच लोक थांबतायत, फोटो काढतायत, कारण की व्ह्यू पाहू शकता. गणेश दरवाजातून एंट्री केल्या केल्याच हे तोफा ठेवलेल्या आहेत त्या काळच्या, आपण त्याही पाहणार आहोत. तोफा पाहू शकता. तोफ्याच्या बाजूलाच हा दरवाजा आहे छोटा. एंट्री करूयात आपण. हा सैन्यासाठी आहे. इथून पाहू शकता खालचा डायरेक्ट प्रदेश दिसतोय. गणेश दरवाजाच्या पुढे सात अजून एक दरवाजा आहे जो गडाच्या बाहेर जातोय. पाहू शकता हा तटबंदी इकडे चाललाय. ते बाई तटबंदी लागूनच आहे. हा संपूर्ण प्रदेश पहा. इथून संपूर्ण पावना लेकचा प्रांत दिसतो. तुम्हाला दाखवतो मी. समोरच पहा पावना लेक. हे पाहू शकता प्रत्येक तटबंदीच्या इथे खाली असं सैन्यासाठी आहे. सैन्याला खालचा प्रदेश इथून पाहता येतो सिक्युअरली. असाच इथे पण आहे. ही पण चौकी आहे सैन्याची, पाहू शकता. इथून खाली हा प्रदेश दिसतो. इथून जबरदस्त पाऊस पडतोय आणि पावसात आम्ही आलो ट्रेक करतोय. फक्त 15व्या मिनिटात आम्ही गडाच्या तटबंदीपर्यंत आलो आहे. आणि पाहू शकता इथे लहान मुलंही बरेच आहेत. संपूर्ण कुटुंब परिवार सकट आलेले आहेत इथे. हे बघा 3 वर्षाचे लेकरू घेऊन आले तिथे, हात पकडून त्याला गडावरती. हा गणेश दरवाजाच्या पुढचा नारायण दरवाजा पाहू शकता. इथे नाव लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने. हा पहा नारायण दरवाजाचा व्ह्यू वरून. आणि इथे पुन्हा एकदा सैनिकांसाठी पाहू शकता. जबरदस्त आहे हा व्ह्यू पहा. आणि सैनिकांसाठी तटबंदी आणि तटबंदीतून खालचा प्रदेश दिसावा यासाठी जागोजागी आहे. प्रत्येक दरवाजाच्या वरती हे तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक किल्ल्यावरती जो शत्रू येतोय त्याला तिथेच रोकायला हवं यासाठी हे बांधलेलं आहे. पाहू शकता इथून डायरेक्ट खालचं संपूर्ण गाव प्रदेश दिसतोय. आपण जिथे एंट्री केली तिथपर्यंतचा हा प्रदेश दिसतोय. हा व्ह्यू पॉईंट आहे. इथून तोफांचा मारा होऊ शकतो. आणि इथून जे दिसतंय तुम्हाला, इथून तेल टाकलं जायचं, उकळतं तेल. नारायण दरवाजाच्याच पुढे धान्याचं कोठार आहे. दरवाजाचं नाव पहा, हनुमान दरवाजा आहे. हनुमान दरवाजातून आत आल्यावरती हा शेवटचा दरवाजा आहे ज्यातून गडावरती प्रवेश करू. पहा हनुमान दरवाजातून आत आल्यावरती हा महादरवाजा ज्यातून गडावरती प्रवेश करू आम्ही. हा दरवाजातून प्रवेश केल्यावरती हे दृश्य पाहाल. गडाची संपूर्ण माहिती चित्रित रूपात प्रदर्शन केलेली आहे इथे पाहू शकता. संपूर्ण ढगाची चादर ओढलेली आहे इथे गडावरती पाहू शकता. लोक पण तेवढीच आहेत. हे एंट्री करताच तुम्हाला पाहायला समोर मिळेल मकबरा आहे हा. हे बाजूला समोर मकबराच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सभागृह आहे, सदर आहे. सदरेवरती तोफ ठेवली आहे. समोर पाहताय राजा राणी महाल आहे. तिथे जाऊयात आपण. मित्रांनो धुक्याची चादर आता कमी झाली आहे थोडी. तुम्हाला दाखवतो राजा राणीचा महाल. हा अवशेष आहेत. आता महाल तर नसेल हे निश्चित आहे. हे अवशेष पहा. समोर पाहताय तो मकबरा. त्याच्या वरती आल्यावरतीच महादेवाचं मंदिर आहे पाहू शकता. नंदीचे अवशेष आहेत हे त्या काळचे. पाहू शकता मंदिर आहे. मंदिराच्या पुढेच पहा त्र्यंबक तलाव आहे. केव्ज आहेत. केव्ज कोरीव लेणी आहेत पुढे. आणि दुर्गा पण आहे. हे बघा लक्ष्मी कोठी पाहू शकता. लक्ष्मी कोठी इथे
सैन्यांसाठी राहण्यासाठी असणार आहे गडावरती. पहा इथे अधोरेखित केलं आहे, घोड्याच्या पागा आहेत त्या. हे पहा दुर्गा विंचूगडा हा बोर्ड पडलाय समोरच आहे. जाऊयात. गडावरती पाहू शकता वीर आहे आणि हे शिलालेख आणि 12 याची इथे नमूद केलेली आहे. आपण पाहूयात समोर वीर आहे, एवढी मोठी वीर आहे पाहू शकता. या विहिरीत शिलालेख लिहिलेले आहेत, 1711 मध्ये बांधण्यात आलेले आहे. इथे पाहू शकता हे चुनेचा घाण आहे आणि इथे पुढे विंचूकडा आहे. परतीच्या प्रवासाला निघताच खालचं विजन क्लिअर झालंय. गडाच्या खालचा पावना लेकचा व्ह्यू पहा. तर मित्रांनो संपूर्ण गड एक्सप्लोअर केला आहे. खाली आलो आम्ही पायथ्याशी. तुम्ही पाहू शकता इथे खाण्यासाठी हॉटेल्स आहेत, बरेच हॉटेल्स आहेत. इथे पाहू शकता प्रशांत हॉटेल आहे, इथे मागे पण हॉटेल्स आहेत, तिथेही समोर हॉटेल्स आहेत. तर इथे खाण्याची सोय होऊ शकते ज्यावेळी तुम्ही ट्रेक करून याल, भूक लागलेली असेल. तर मित्रांनो आम्ही परतीच्या प्रवासाला विसापूर मार्गे जाण्याचं ठरवलं. समोर पाहताय विसापूर फोर्ट आहे, 2 किलोमीटर वरतीच आहे लोहगडापासून. आम्ही या मार्गे जाण्याचा का निर्णय घेतला काही क्षणात दिसेल. हे पहा, मार्गातच आम्हाला भाजे धबधबा आणि भाजे केव्स हे पाहायला मिळणार होतं, म्हणून आम्ही हा मार्ग स्वीकारला. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.